महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पनवेल येथे वार्षिक अधिवेशन पार पडले। या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुनील तटकरे व उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार बाळाराम पाटील, शेकाप नेते JM म्हात्रे, प्रीतम म्हात्रे आदी उपस्थित होते। शिक्षकांचे रखडलेले प्रश्न, शिक्षकांची जुनी पेन्शन, वेतन त्रुटी, जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया, रखडलेली पदोन्नती तसेच आश्वासित योजना, संगणक परीक्षा, वसुली, कॅशलेस विमा, वसती शाळा व अप्रशिक्षित शिक्षक सेवा ज्येष्ठता यांसारखे अनेक मुद्दे यावेळी मांडण्यात आले। यावेळी शरद पवार म्हणाले की सध्या राज्यात फिरत असताना मला सातत्याने एक निवेदन मिळत असतं की जुनी पेन्शन लागू करा। संभाजी थोरात मला म्हणाले की जुनी पेन्शन लागू केली तर याचा परिणाम 30 वर्षांनंतर दिसेल, कारण आता जे निवृत्त होत आहेत तेही मागणी करत आहेत, मात्र यानंतरच्या काळात जे निवृत्त होतील त्यांचं काय होणार। आम्ही संसदेचं अधिवेशन संपलं की मुंबईत ग्रामविकास खात्याचे मंत्री, शिक्षण मंत्री यांच्यासोबत मी स्वतः एक बैठक घेतो आणि जुनी पेन्शन याबाबत काय करता येईल याबाबत चर्चा देखील करतो, असं ते म्हणाले। आपण वेगवेगळे मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करू, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची काही अधिकाराची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ज्यांचा विचार आताच आपण ऐकले ते श्री हसन मुश्रीफ, लोकसभेतले आमचे सहकारी सुनील तटकरे, राज्यमंत्री आणि पालकमंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे शिक्षकांचे आमदार बाळाराम पाटील, दुसरे आमदार निलेश दणके, या ठिकाणी उपस्थित असलेले अन्य सगळे विविध संस्थांचे पदाधिकारी, तुमच्या राज्य संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अंबादास माझे, ज्यांनी गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं नेतृत्व अत्यंत प्रभावीपणाने केलं आणि आजही करतायत, ते आपल्या सगळ्यांचे नेते संभाजी थोरात, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिक्षक बंधू भगिनी, पनवेलच्या भागातले विविध लोकप्रतिनिधी आणि उपस्थित बंधू भगिनी, आजचा दिवस हा आपल्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा दिवस आहे, सणासुदीचा दिवस आहे, पण तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आलात, याच्यावरून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या संबंधीची तुमच्या अंतःकरणात असलेली निष्ठा ही यामधून स्पष्ट होते। खरं म्हणजे तर ही संघटना महाराष्ट्राची एक अत्यंत जुनी संघटना आहे। माझा स्वतःचा संबंध या संघटनेचा एकेकाळी आचार्य दोंडेंचं नेतृत्व होतं, त्यावेळेला या संघटनेला एक विधायक दृष्टी द्यायचं काम त्यांच्या माध्यमातून होतं। नंतरच्या काळामध्ये बरीच स्थित्यंतरे घडली, कधी कधी शिवाजीराव होते, दुर्दैवानं हे ऐक्य टिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना सुद्धा ते ऐक्य टिकू शकलं नाही आणि सवंत शिक्षक वर्गाला एक प्रकारची चिंतेची स्थिती वर्तायला लागली आणि अशा काळामध्ये पुन्हा एकदा संघटनेचा दौरा उभा केला पाहिजे, सामूहिक शक्ती एकत्रित केली पाहिजे, या अनेक संघटनेचे एकसंघ केल्या पाहिजेत,
ती समिती असेल, अन्य छोट्या मोठ्या संघटना असेल, या संबंधीचा एक निर्धार शिवजयंतीच्या नंतर खऱ्या अर्थानं कुणी केला असते तर तो संभाजीरावांनी केला. आणि ही संघटना पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शिक्षकांची मजबूत संघटना आहे. या स्थितीमध्ये या शिक्षक संघाला आणण्याच्यासाठी त्यांनी कष्ट केले आणि त्यांचं खरं सुरुवातीला मनापासून अभिनंदन मी करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ दिली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्राचं चित्र नव्या पिढीच्या मार्फत आपण बदलू शकतो. आणि ही नवी पिढी संस्कारक्षम व्हायची असेल, जीवनाच्या कुठल्याही संकटाला तोंड देण्याची आत्मविश्वासाची पिढी करायची असेल तर त्याला खऱ्या अर्थानं आनंददायी शिक्षणाच्या संबंधीचा लाभ हा होण्याची गरज आहे. आणि आज ते काम तुम्ही सगळेजण करतात. प्रश्न खूप आहे, मी काही त्याच्या खोलात जाणार नाही, तुमचा अधिक वेळही घेणार नाही. पण काही गोष्टीच्या संबंधी उल्लेख करता या ठिकाणी असं मुशिफांनी केला. पण मला स्वतःला असं वाटतं त्याचे अनेक प्रश्न असे की या प्रश्नाचा निर्णय एकटे असं दुसरं घेऊ शकणार नाही. त्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री आणि अन्य मंत्रिमंडळाचे सदस्य या सगळ्यांना एकत्रित घेऊन घ्यावं लागेल. शिक्षकांचा प्रश्न ते सोडवायचे म्हणल्याच्या नंतर वाटतात तितके सोपे असत नाही. पण मार्ग काढायचा ठरवला तो मार्ग काढता येतो. आर्थिक प्रचंड ओझा पडतो. आज महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचारी किंवा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्या तुम्ही बघितली आणि त्यांचा आर्थिक प्रश्न सोडवायचे म्हणजे ते प्रचंड ओझा हा राज्य सरकारवर सुद्धा येत असतो. आणि कधी कधी काही संकट येतात. त्याचा उल्लेख आधी केला गेला की गेल्या 2-3 वर्षात संकटामागं संकट, कधी करोनाचं संकट, कधी या रायगड जिल्ह्यामध्ये आणि सगळ्या कोकणामध्ये अतिवृष्टीचं संकट, अन्य ठिकाणी दुष्काळाचं संकट. आणि त्या संकटावर मात करण्याच्यासाठी धाडसाचा निकाल ही घेण्याची आवश्यकता होती. आणि ते निर्णय घेण्याचा प्रयत्न आजच्या राज्य सरकारने केलेला आहे. पण तरी बाकीचे महत्त्वाचे प्रश्न त्यामुळं थोडे वाजून जातात. या 2 वर्षामध्ये तुम्ही बघितलं तुमचं अधिवेशन सुद्धा झालं नाही. नेहमीच तुमचं अधिवेशन ठरतं. त्या अधिवेशनामध्ये शिक्षण परिषद होती. शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या संबंधीचा, गुणवत्ता वाढवण्याच्या संबंधीचा विचार तुम्ही सामूहिक चर्चा करून करता. आणि दुसऱ्या दिवशी महाअधिवेशनामध्ये तुमचं काही दुखणं असेल तर ते दुखणं मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतात. पण ही कामं महत्त्वाची गेल्या 2 वर्षात आपण करू शकलो नाही. आणि त्याचं कारण महामारीचं संकट. आणि या संकट असल्यामुळं काही गोष्टीची सोडवणूक होऊ शकली नाही. आता स्थिती बदलते, परिस्थिती सुधारते, आरोग्याचे प्रश्न कमी होतात आणि त्यामुळं पुन्हा या प्रश्नामध्ये लक्ष घालायची आवश्यकता आहे. आणि ती मागणी तुम्ही या ठिकाणी संभाजीराव आणि बाकीच्या सरकारने केली. माझ्या दृष्टीनं ती योग्य मागणी. आता काही गोष्टी या ठिकाणी आहेत. मी महाराष्ट्रात कुठेही गेलो तर हल्ली माझ्या हातात एक निवेदन मिळतं. मग ते शासकीय कर्मचारी असो, शिक्षक असो, अन्य घटक असो, त्यांचं निवेदन नक्की मला कुठेही गेलं तर मिळतं. आणि ते निवेदन म्हणजे जुन्या पेन्शनचा प्रश्न. आज हा प्रश्न निकाली करावा अशी तुमची इच्छा आहे. संभाजीरावांनी सांगितलं की याचा बोजा तुम्हाला आत्ता भरणार नाही.
30 वर्षांनी पडले. चांगली गोष्ट. 30 वर्षांनी पडली असते तर माझी काही हरकत नव्हती, माझं चालू होतं. पण 30 वर्षांनी मोठे पडले हे काही 100% ठरवलं. आणि त्याचं कारण पुढच्या वर्षी जे निवृत्त होतील त्याचं काय, त्याच्यानंतर निवृत्त होतील त्याचं काय, त्या 30 वर्षांमध्ये जे निवृत्त होतील त्याचं काय, त्या सगळ्यांचा विचार करावा लागेल. पण या पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला, राज्यावर त्यांनी सोपवला आणि राज्यांनी केंद्राच्या निर्णयाची स्वीकृती दिली आणि त्याच्यातून हा जुन्या पेन्शनचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. पण सवन शासकीय कर्मचारी असो, शिक्षक वर्ग असो, त्याची या प्रश्नाच्या संबंधीची जी आस्था आहे ती आस्था बघितल्याच्या नंतर या प्रश्नाची सोडवणूक करायला काहीतरी मार्ग काढावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यासाठी मी एवढंच सांगू इच्छितो समाजाला की उद्याच्या उद्या हा प्रश्न आम्ही सोडवू शकू असं नाही. पण असं माझं पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे. 3 आठवड्यांनी ते अधिवेशन संपेल. ते अधिवेशन संपल्याच्या नंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामीण विकास खात्याचे मंत्री जयंत पाटील आणि संभाजीराव थोरात त्यांचे सहकारी माझ्या उपस्थितीमध्ये एकच बसू आणि कसं प्रश्न सुचत नाही हे आम्ही बघू, त्याचं काही ना काहीचे मार्ग काढू. त्यासाठी तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. मला आठवत आहे 1977-78 मी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला असाच एक प्रश्न होता, केंद्रासारखेच जे काही वेतन असेल ते द्यावं आणि जवळपास 1.5 महिना सरकारी कर्मचारी सांभाळ होते. हा प्रश्न सुचतच नाही असं म्हणत असेल. सुदैवानं माझ्याकडे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आली आणि आम्ही अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत निर्णय घेतला की केंद्र सरकार देईल ते राज्यातल्या माझ्या सहकार्याला मिळेल. आणि तो एक निर्णय घेतला तर 78 सालापासून शासकीय कर्मचारी अशा प्रश्नाच्यासाठी एकदा सुद्धा संभाव गेले नाही, त्यांच्या प्रश्नाची सुटका झाली. आणि त्याच पद्धतीने मला खात्री आहे की या सगळ्यांच्यावर बसून जुन्या पेन्शनची आपण चर्चा करू शकले. अगदी एकदम सगळी रक्कम नाही देता आली, हप्त्याचा विचार करू शकलो, आणखीन काय पर्याय करू शकलो, त्याचा मार्ग निघणं शक्य आहे. आणि ते मार्ग काढायचा निर्धार आपण सगळे मिळून करू. माझी साथ तुम्हाला या कामामध्ये असेल एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो. याशिवाय इतर बरेच प्रश्न आहेत, ते सगळ्या प्रश्नांच्या संबंधी मी काही या ठिकाणी भाष्य करत नाही. पण राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची याचा विचार मी करतोय. त्याच्यामध्ये 1 नंबरचा प्रश्न जुनी पेन्शन, 2 नंबरचा प्रश्न संगणक प्रशिक्षणाला 2021 पर्यंत मुदतवाढ देऊन सध्या करण्यात येत असलेली वसुली थांबवावी. नंबर 3 वैद्यकीय उपचारासाठी शिक्षकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून द्यावी. नंबर 4 केंद्र प्रमुख पदे लवकरात लवकर 100% शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेच्या अधीन प्राथमिक शिक्षणामधून वाहण्यात यावी. त्यानंतर नंबर 5 कोविड कर्तव्यात असताना COVID-19ने मृत झालेल्या शिक्षकांना 50 लाखाचा विमा कवच, सानुग्रह अनुदान विनाविलंब मिळावे यासाठी जी मागणीची. त्याच्याशिवाय 20 पटसंख्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नये आणि 24 वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना विना अट निवड श्रेणी देण्यात आली. या संबंधीच्या ज्या अटी आहेत त्या अटी कमी कराव्यात आणि ही उपलब्ध करून द्यावी. आणि त्यानंतर 6 ते 14 वयोगटातील 100% विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीनं
मोफत गणवेश देण्याच्या वेळेस असे जे काही तुमचे महत्त्वाचे जे प्रश्न ते माझी जी बैठक सरकारच्या बरोबर होईल त्या बैठकीत तुम्ही स्वतः घेईन आणि यातनं मार्ग काढून संवादाला घेईन. ती जी बैठक होईल त्या बैठकीला मंत्रिमंडळाचे मंत्री जसे असतील तर तसे शिक्षक संघाचे संभाजीराव आणि त्यांचे 2-3 सहकारी त्यांना आम्ही उपस्थित ठेवू आणि त्यांच्या समोर या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक. व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाजसाठी सह दिव्या पाटील, दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज करिता. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.